नमस्कार, गौरीज रेसिपी कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला मैत्रिणींनो, आज आपण मस्त गावाकडच्या पद्धतीने एकदम झणझणीत चुलीवरचं चिकनचा रस्सा आणि चिकनचं सुकं बनवणार आहे। चला मग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं मी अर्धा किलो बॉयलर चिकन घेतलं आहे। तर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं, थोडीशी हळद घालून याला मिक्स करून घेऊया। आता हे चिकन आपण 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया। तर इथं झाकण लावून 15 मिनिटं ठेवली आहेत। तर आपण आता चुलीवर रस्सा बनवणार आहे। तर त्याआधी चूल छान पेटवून घेतली, त्यावरती आता पातेले ठेवलं, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आता 15 मिनिटं चिकन छान मॅरिनेट झालं होतं। तर इथे आता तेल गरम झाल्यानंतर इथं बारीक चिरलेला कांदा घालून घेतला। कांदा आपण आता लालसर रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर त्यामध्ये आता आपण चिकन घालणार आहोत। आता चिकन 2 मिनिटं तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घेऊया। आता झाकण लावून 1-2 मिनिटं अशा पद्धतीने आणखी एकदा हलवून घेऊया, म्हणजे मिठाचं थोडंसं अंगचं पाणी सुटलं जातं। आता झाकण लावायचं आहे आणि त्यावरती थोडंसं असं गरम पाणी करायचं आहे। आता हेच पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी 2 वेळा अशा पद्धतीने पाणी घालून घेतलं आहे। तर चिकन छान इकडे शिजवतंय, तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तर इथं मी सुकं खोबरं खिसलेलं होतं, ते भाजून घेतलं तव्यावरती। थोडीशी कोथिंबीर, थोडंसं आलं, लसूण, इथे छोटे 3 चमचे इथे तीळ घेतले आहेत, 2 चमचे जिरे घेतले आहेत आणि 2 बारीक मध्यम आकाराचे कांदे निखाऱ्यावरतीच भाजून घेतले आहेत, म्हणजे रस्सा छान चवीला होतो। आता हे सर्व मसाले मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला आहे। अशा पद्धतीने एकदम बारीक प्युरी तयार करून घेतली आहे। तर इकडे आपलं चिकन छान आता शिजलं आहे। तर इथं मी थोडं चेक करून दाखवते, मस्त शिजलं आहे चिकन। तर त्यामध्येच आपण आता थोडंसं आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं त्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया। आता हे बाजूला उतरून घेऊया। आता रश्श्यासाठी आपण मसाला सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मी डबल फोडणी देते। आता कढईमध्ये 1 पळी तेल घातलं, त्यामध्ये 4 मोठे चमचे आपलं घरगुती लाल तिखट घातलं आणि जो मसाला आपण वाटलेला होता तो 2 पळी इतका घातला आणि आपण आता तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घेऊया, म्हणजे रस्स्याला खूप छान चव येते। तर अशा पद्धतीने मी मसाला भाजून घेतला आहे। आता ज्या पातेल्यामध्ये आपण रस्सा बनवणार आहे त्या पातेल्यामध्येच आपण हा मसाला पण घालून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व मसाला यामध्ये घालून घेतला आहे। आता आपण शिजलेल्या चिकनच्या फोडी आपण बाजूला काढून घेऊया, म्हणजे आपण सुकं बनवणार आहे। तर सर्व चिकन मी बाजूला काढून घेतला आहे आणि हे रस्सा आपण आता 5-10 मिनिटं छान खळखळून उकळी आणून घेऊया, म्हणजे आपला रस्सा पण आपला तयार होतो। तर इथं छान आता उकळी आली आहे, तर रस्सा आपला तयार आहे। तर आता बाजूला ठेवून घेऊया। आता ज्या कढईमध्ये सुकं बनवायचं आहे त्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं, 1-2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे छान असे परतले आणि त्यामध्ये 1-2 चमचे घरगुती लाल तिखट घातलं। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे मी अर्धा चमचा मीठ घातला आहे आणि उरलेला मसाला आपण यामध्ये घातला। आता हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घेऊया। तर मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे, तुम्ही इथं बघू शकताय। तर त्यामध्येच आता आपण शिजलेलं चिकन घालून घेणार आहोत। आता हे चिकन आता 1-2 मिनिटं मस्त परतून घेऊया। आणि ज्या रश्श्यावरती आपलं कट आला आहे त्याचा कट आपण 1 पळीभर असा घालून घ्यायचा आहे, म्हणजे सुकं छान असं चवीला होतं। वरून थोडी कोथिंबीर घातली आणि 5 मिनिटं छान आता सुकं शिजवून घेतलं, अशा पद्धतीने बघू शकताय। तर चला मग मैत्रिणींनो, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटल असं आपलं कोल्हापुरी स्टाईल चिकनचा रस्सा आणि चिकनचं सुकं बनवलं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।